दुनिया व्योमा फुलता स्नेह दृढ होती फुलता स्नेह दृढ होती नाती चिरेबंदी नाती चिरेबंदी. एक नंबरचा मूर्ख आहेस तू बाई. थँक्यू. अरे तू असा घामानं डबडबलेला सिरियस होऊन आलास मग मी घाबरायचं नाही तर का उड्या मारायच्या. बर ते देव आणि अपर्णाचं कसं काय चाललंय. तुम्ही हे घर सोडून पळून गेला होतात ना, तेव्हा मला जे सांगितलं होतं ना त्याला निरोप देणं म्हणतात. माणसं हरवली, बेपत्ता झाली, पळून गेली तरी जगबुडी होत नाही किंवा घरही कोसळत नाही. आणि हे भाईसाहेब सराफांचं घर आहे, ते कधीही कोसळणार नाही कारण ते त्याच्या इतकंच भक्कम आहे. तू माझ्याशी बोलतेस ना, माझ्याशीच. काय बोलू भाई. हे जसं तुला कळलं नाही तसंच मला देखील कळलं नाही. मग इतर काही गोष्टी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष त्याला विचारणं की बाबा रे तू आमच्याकडे पाठ फिरवून का गेलास हे का विचार. तू मला सांगितलं 5 मिनिटात येतो, मी अर्धा तास तिथं वाट पाहून राहिलो. का झालं का नाही, का झालं का नाही. 5 मिनिटाचे 10 मिनिटं होत नाही का. तुम्हाला काय वाटलं मी अपर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून बसलो. खाली पाहून आलो. खाली समजा खालीच आहे, कोणीच नाही तिथे. नाही म्हणजे तेवढं काही सिरियस नव्हतं. अरे कमाल करतोस तू. पुरीला चक्कर आली, डॉक्टरांना बोलवण्याची वेळ आली, तू म्हणतोस घरात कुणी जबाबदार माणूस असायला हवा की नाही. मी होतो ना. कशाला काय झालं. अरे बाबा देवदत्त, मी जबाबदार व्यक्ती बोललो. म्हणजे मी जबाबदार नाही. हो आहेस ना, तू जबाबदार आहेस, पण अपर्णाच्या सध्याच्या परिस्थितीला. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला. स्पष्टच सांगतो ना देवदत्त, नाहीतरी तुझं आणि अपर्णाचं पटतच नाही, अजिबात पटत नाही. तुमच्या दोघातून विस्तवही जात नाही. आणि आदित्यच्या कस्टडीवरून तुमच्या दोघात तुंबळ जुंपलेली आहेच. कदाचित त्याच कस्टडीच्या नादानं रागाच्या भरात तूच अपर्णावर हात उचललास आणि ती. बरोबर आहे. अपर्णावर हात उगारून मन भरलेलं दिसत नाही तुझं. त्याचा बाळमित्र ना मी. आता माझ्यावर सूट. प्रसंग काय आणि काय करता तुम्ही. हा माणूस काय बोलतोय. तू गप्प बस. तू आधी आत जा. ऐक माझं. रजत काय झालंय. काय होतं विचार ना त्यालाच. काय होतं हे बघ, त्यांनी तुझ्यावर हात उगारला होता याचा अर्थ चूक तुझी होती. अरे कमाल करतेस तू तारा. अगं आपल्या अपर्णाची ज्याने अशी वाट लावली त्याच्याबद्दल. तो देवदत्त आणि अपर्णाचा वैयक्तिक प्रश्न. तारा, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असं म्हणून आपण हात झटकू शकत नाही. अरे पण मी हात झटकायला सांगतच नाहीये. तू तर आमचा बालपणाचा मित्र आहेस ना. तूच सांग रजत, अपर्णाचा संसार मोडावा, ती एकटी पडावी असं तुला वाटतं. रजत तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. नाही मी आता भाईंशीच बोलेन या विषयात. कारण भाईंना कळेल मला काय म्हणायचं आहे, माझ्या काय भावना आहे. जरूर बोला का, पण एवढंच लक्षात ठेवा की देवदत्ताला भाई स्वतः जाऊन इथे घेऊन आले होते आणि त्यामागे त्यांचा काहीतरी हेतू असणार. चला बाबाजी. अरे वेडा झालास का. अप्पूला आपण भेटायला आलोय ना. चला ना बाबाजी. तू गपरा बरं, माझा ऐक. हे काय निघताय तुम्ही. अपर्णाला भेटणार नाही. हो म्हणजे काय.
भेटायचंय ना, जा मग. बाबा बाबा केवढा तोरा बाई. पण बाजी तुम्हाला मी म्हणूनच तुम्ही बी काऊन मारलं जी? गाल बघ आता कसा लाल झाला. अबे तू आता अपर्णाला भेटायला गेला आणि तुझा गाल तिले लाल दिसला. मग तर ते मला विचारीनच. विचारू दे या गालापेक्षा असा लाल भडकवतो का नाही स्टोरी, अरे बट्टे अशी भडकवतो का नाही स्टोरी का धरण त्याची गच्ची त्या देवदत्ताला देऊन कुत्र्यान फेकून बाहेर. मग काय साहेब देते त्याले. मग मी आहोत माझी अप्पू. वा बाबाजी तुमचा आयडिया एकदम पहिल्यांदा काम करून राहिला. हा द्या टाळी. आवडला ना. पण इथं काय देता, इथंच द्या ना. आता पाहिजा तुमचा पोरगा हा सुजल्या गालाचा प्लॅनिंग असा सक्सेसफुल करते का नाही. अरे बट्टे असा सक्सेसफुल करतो का नाही. चला आता आपण आले भेटू. बस का म्हणते त्याला ते बेस्ट लक. हॅलो. मला काय म्हणालास? हा, आता इथे अजून दुसरं कोणी दिसत नाही, म्हणजे तुलाच असेल नाही. पण आपलं तर भांडण झालंय ना. सॉरी. अरे वा, लगेच माफी मागून मोका. अगेन सॉरी. निमा तुझा गैरसमज होतोय की आपलं भांडण झालं. म्हणजे तुला असं म्हणायचं की आपण भांडलेलोच नाही आहोत. नाही, मला असं म्हणायचं नाहीये. भांडण झालंय पण आपलं भांडण झालं नाहीये. नेहमी तू भांडत होतीस आणि मी फक्त त्याला उत्तर देत होतो. अच्छा. आणि अगेन सॉरी अशासाठी की तुला वाटत असेल की मी तुझी माफी मागावी, तर हा तुझा गैरसमज आहे. खरं तर तू माफी मागितली पाहिजेस. मी तुझी माफी मागणार? वाट बघ. जे शक्य नाही त्याची अपेक्षा मी कधीच करत नाही. तू माफी मागितली पाहिजेस ताराची. तिने इतक्या विश्वासाने आपल्याला सांगितलं होतं की आपण भांडायचं नाही. हे गुपित तू अपर्णासमोर ओपन करून टाकलंस. पण हे सगळं मी मुद्दामून नाही केलं. मुद्दामून भांडलीस ना, हा तू डिरेक्टली आरोप करतोस माझ्यावर. असं तुला वाटतं? हो. मग हा तुझा गैरसमज आहे. मग आरोप करणं तुमच्यात कशाला म्हणतात? टिचकी वाजवण्याला आरोप करणं म्हणतात. पुन्हा गैरसमज. मॅडम आपला फोन वाजतोय. ओ सॉरी. सॉरी मला म्हणू नका. ज्याचा फोन आलाय ना त्याला म्हणा. बाय द वे कोणाचा आलाय फोन? तुला काय करायचंय रे? शी, एक तर तुझ्यामुळे मी सरांचा फोन नाही घेऊ शकले. काय वाटलं असेल त्यांना? पण मी आता सरांना सांगणार की तुझ्यामुळे मला फोन नाही घेता आला त्यांचा. बघ, तुझ्या सरांचा गैरसमज होईल. आता तो कसा काय? नाही म्हणजे सरांना कळेल की नीमा नेहमी प्रशांत बरोबर असते आणि माझ्या बरोबर असताना त्यांचा आलेला फोन तिने अटेंड सुद्धा केला नाही. शिबाई, मी जाते. बघा हळूहळू. काय झालं? खरंच इनोसंट मुलगी आहे. पण योग कसा जुळून येत नाही तेच कळत नाही. नेहमी समोर आली की फक्त भांडायचं. हा, कदाचित तिच्या मनात असं असेल
की आपण विरुद्ध पार्टीचे आहोत. नीमा मॅडम, काय रे कॅल्सी शोधतोस? अरे हो रे, काल इथेच ठेवलेला पण हो इकडेच विसरला होतास. अच्छा, म्हणजे तुला मिळाला का? थँक्स. नाही, मला नाही मिळाला, निमाला मिळाला होता आणि ती घरी सुद्धा घेऊन गेली तिच्या. माझा कॅल्सी नीमा घरी घेऊन गेली आणि तू सांगितलं तरी सुद्धा? नाही मी सांगितलं नाही, रादर तशी वेळच आली नाही. म्हणजे काय झालं, मी इकडे आलो तेव्हा ती अशा पद्धतीत तो कॅल्सी तिच्या पर्स मध्ये ठेवत होती. मला वाटलं तिचाच असावा. तो तिचाच आहे. काय ते? नाही म्हटलं तर काय म्हणणार काय? हा? काय अर्थ आहे काय वागण्याला? शेवटी ती तुझी सहकारी ना, मी काय बोलणार? धड चार शिव्या पण नाही घालू शकत ना ती. ते म्हणजे मी समोर उभा आहे म्हणून तुला शिव्या घालायच्या नसतील तर तसं काही करण्याची गरज नाहीये. कारण त्या कॅल्सीची अवस्था बघितल्यावर तू अशाही तिला शिव्या घालशीलच. म्हणजे अरे म्हणजे ती ज्या पद्धतीने ती तिच्या पर्समध्ये तो कॅल्सी ठेवत होती आणि तो ठेवत असताना बरोबर तो कॅल्सी धाडकन खाली पडला. अरे देवा, सेम अशीच रिॲक्शन होती माझी. येऊच दे तिला, आता बघतोच. हो, त्या व्यतिरिक्त तू काही करूच शकत नाहीस. अजून कशी नाही आली? ती कशाला गेली इकडे? नाही म्हणजे अपर्णा मॅडम ना बरं नाहीये म्हणून आपण आला, त्या बिचारीचं काय काम हो? अपर्णाला काय झालं? अरे हो, आपल्याला माहित नाही. नाही, मी तिला विचारलंच नाही. आणि मी तिला विचारू शकत नाही. इट्स ओके, मी समजू शकतो. तर तुझ्या पडलेल्या कॅल्सी सारखी अवस्था झाली माझी. आयुष्यात कुठलीच कॅल्क्युलेशन टॅलीच होत नाहीत. असं का म्हणतोस? ही सहानुभूती मिळवायची म्हणून नाही बोललो मी. देवदत्त, मला कल्पना आहे रे. अपर्णाला जेव्हा चक्कर आली तेव्हा तुझी परिस्थिती काय होती हे ताराने सांगितलंय मला. पण त्यावरून कोणतेही अंदाज वगैरे बांधू नका. अंदाज हे हवामानाचे बांधायचे असतात, माणसांचे नाही. हा प्रशांत पालक, फार सुरेख बोलता तुम्ही. कारण मी मनापासून बोलतोय. आजवर अपर्णाचा बिझनेस पार्टनर म्हणूनच फक्त माझ्याकडे बघत राहिलास. आणि तू माझ्याकडे आदित्यचे वडील म्हणून. अपर्णाचा जोडीदार असलास ना तरीही आदित्यची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि माझ्या दृष्टीने परफेक्ट माणूस तोच असतो जो आपली जबाबदारी नीट पार पाडतो. आदित्यसाठी पुन्हा या घरात मनाविरुद्ध तू आलास. अनेक अपमान सहन केलेस. खरं म्हटलं तर देवदत्त, माझ्या दृष्टीने तू खरंच ग्रेट आहेस. यू आर ग्रेट. आई, मला वाटलं तुम्ही रूम मध्ये आराम करत असाल. छे रे बाबा, आता आराम कुठला. आणि त्यासाठी नशीब असावं लागतं. आणि नशीब चांगलं असावं लागतं. आई, तुम्ही कधीपासून नशिबाचा विचार करायला लागला तो? नाही म्हणजे तुमच्या तोंडी ही वाक्य शोभत नाही. वाक्य शोभत नाहीत याचा अर्थ आता माझं वय झालंय, नाही का? नाही काय, ज्या गोष्टी आपल्याला डोक्यात येतात आणि त्या पूर्ण होतील असं आपल्याला जोपर्यंत विश्वास वाटत असतो तोपर्यंत आपण तरुण असतो. जेव्हा असं वाटत नाही तोपर्यंत आपण म्हातारे झालेलो असतो, नाही का? नाही, बरोबर आहे, पण मग तुम्हीही म्हणा की तसं. नुसतं म्हणून काय होतं रे, मनापासून वाटलं पाहिजे. तो वाईट वाटून घेऊ नकोस, पण एक सांगू का तुला? बोला ना भाई. तुम्ही दोघांनी मला हरवलं. भाई प्लीज प्लीज असं बोलू नका. मी म्हटलं होतं तुला, वाईट वाटून घेऊ नकोस.
खरंच पण सपशेल हारलोय मी. बरं, त्यावर काही उपाय शोधावा तर तोही सापडत नाहीये. तेही करून पाहिले पण तेही काही होत नाहीये. भाई, आम्ही दोघंही पाचगणीला चाललोय. नाही रे, तो एक तात्पुरता उपाय झाला. कायमस्वरूपी उपाय काय मला नाही माहिती. का तू सांगितलंस की ताराला? ही तारा पण ना सगळ्या गोष्टी. प्लीज तिला दोष देऊ नकोस. हे बघ दत्तू, मी अगदी शब्दशः अर्थ घेत नाहीये, पण एक सांग, म्हणजे मला एक भाबडी आशा वाटते म्हणून एक उपाय सांगतो. सांगू? विचारता काय भाई, सांगा ना. तुम्ही दोघं जेव्हा आदित्यला आणायला एकत्र जाल, एकत्र प्रवासात असाल, एकमेकांच्या समोर असाल, तेव्हा एक विचार करून बघा. आम्ही वेगळे का झालो याचा? छे छे छे, तो विचार करायला आता आपल्याकडे वेळच नाही. मग कुठला विचार? विचार असा की आपलं एकमेकांशी कसं जमेल, कसं पटवून घेता येईल. काय अशक्य वाटतंय? खरं सांगायचं तर हो. मग अशक्य का वाटतंय, निदान याचा तरी विचार करा. म्हणजे काय करायचं? म्हणजे काय करायचं, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगावीच लागेल. तू आता अगदी इंटरेस्ट दाखवतोयस म्हणून, केवळ म्हणून सांगतोय. बघ, पटलं तर हो म्हण, नाही तर सोडून दे. बोला ना भाई. हे बघ, मला एक सांग, तुम्ही दोघं एकमेकांसमोर आलात की काय करता? काय करणार? भांडण. नाही, निरर्थक भांडण. हो की नाही? कोण जास्त चुकतंय, कोण कमी चुकतंय, चुका मोजत बसता, शोधत बसता. आणि या चुका मोजण्यामध्ये आणि शोधण्यामध्येच तुमचा सगळा वेळ जातो आणि तिथेच वाद रंगतो. हो की नाही? खरंय. मग तू जेव्हा तुम्ही आदित्यला आणायला जाल, एकमेकांबरोबर असाल, तेव्हा निदान मनातल्या मनात हा विचार करा की आपण का चुकलो, कुठे चुकलो, या चुकांना कशी सुरुवात झाली, याचा विचार करा प्लीज. मग बघ, कदाचित यातून तुम्हाला परतीचा मार्ग मिळेल. हो, अशक्य नाहीये ते. त्याशी नाक्यावर उभा आहे म्हटलं तर नाक्यावर आली. आज सहज म्हटलं अपर्णाच्या घरी जातोय. बघूया येते का. येईल, नक्की येईल. बोल. बोल. ही काय पद्धत झाली? नाही, मी प्रश्न विचारला, तू बोलावलंस ना इथे म्हणून म्हटलं बोल. म्हणजे तुला काही बोलायचंय, काही विचारायचंय, काही सांगायचंय? तुमचे प्रश्न उपप्रश्न अगदी योग्य आहेत, पण अतिशय महत्वाचं म्हणजे मी तुला बोलवलेलंच नाहीये. तूच म्हणालास.
पण अपर्णाने ती जबाबदारी स्वीकारला हवी ना. मला असं वाटतं की तुझं डोकं फिरलंय किंवा तुझा एकतर मूड नाहीये. बेटर आपण उद्या बोलू किंवा आपण बोलूयातच नको. नाही, आता तू विचारलंस ना, आता ऐक. एवढं वैतागून सांगणार असशील ना तर काही गरज नाहीये. हे बघ, मी वैतागलेली आहे, त्यामुळे मी वैतागूनच बोलणार आहे, तर तुला ऐकावंच लागेल. बर सांग. कुणाच्याही रूम मध्ये शिरण्यापूर्वी परवानगी घ्यावी हा एक साधा शिष्टाचार आहे. हे काय? अहो बॅग भरतोय. अहो असं काय करताय? उद्या पाचगणी जायचं ना. खोल मनातून ओल जिथे अन खळखळते प्रेम हळवे नाजूक तरीही उरते व्यापुनी